आम्ही खरंच नशीबवान आहोत की आम्हाला भैयांसारखं नेतृत्व या मतदारसंघाला लाभलं. ज्या वेळेला भैयांच्या लक्षामध्ये आलं की विकासापासून आज लांजा राजापूर साखरपा विधानसभा मतदारसंघ हा वंचित आहे, तर या मतदारसंघातूनच आपण निवडणूक लढवावी. भैया 25,000च्या पुढे मताधिक्यानं निवडून येत. एज्युकेशन असेल, रोजगार असेल, आरोग्य सुविधा असतील किंवा वेगवेगळ्या सब सेंटर असतील किंवा अंगणवाड्या असतील, यांची जर दुरावस्था जर आपण पाहिलीत तर गेल्या 15 वर्षात काहीच झालेलं नाही. आज आपण पडवे गावामध्ये आहोत आणि पडवे गावातल्या ग्रामस्थांनी भैया सामंत यांच्या मार्गदर्शनाखाली या ठिकाणी प्रवेश केलेला आहे आणि आपल्यासोबत लांजा गावचे माजी सरपंच, नगराध्यक्ष असे अनेक ज्यांनी पद सांभाळलेले आहेत आणि भैया शेठचे निष्ठावंत कार्यकर्ते आहेत. शिवाय विधानसभा क्षेत्र प्रमुख आपल्यासोबत राजूसाहेब कुरूप आहेत. कुरूप साहेब, मला सांगा, आता काही इलेक्शनला काही दिवस राहिलेले आहेत, प्रचाराची तयारी कशी सुरू आहे? 24 तारखेला भैयाने फॉर्म भरला आणि 24 तारखेपासून आम्ही या पूर्ण विधानसभा क्षेत्रामध्ये वाड्यावाड्यांमध्ये गावागावांमध्ये आम्ही फिरतोय आणि मतदारांचा उत्स्फूर्त असा प्रतिसाद भैयांना लाभलेला आहे. त्याचबरोबर गेली 15 वर्ष या लांजा राजापूर साखरपा विधानसभा क्षेत्राचा जो विकास व्हायला पाहिजे होता, तो त्या पद्धतीने तो विकास झालेला नाही. आणि एकंदर आम्ही फिरताना आमच्या असं लक्षात आलंय की ही जी निवडणूक आहे, ही निवडणूक जनतेनं हातात घेतलेली आहे आणि निश्चितपणे प्रचंड बहुमताने भैया निवडून येतील अशी मला खात्री आहे. आम्ही अनेक लोकांची प्रतिक्रिया घेतल्या, त्यामुळे लोकांचं असं म्हणणं की निवडणूक विकास कामं झालेली नाहीत. राजापूर सारख्या ठिकाणी असतील, लांजा सारख्या ठिकाणी असतील की आज ताब्यात विकास कामं झालेली नाहीत, तर तुम्ही नेमकी कोणती विकास कामं प्रामुख्याने करणार आहात? आपण ज्या प्राथमिक गरजा आहेत लोकांच्या, त्या गरजाच पूर्ण झालेल्या नाही आहेत. आज आम्ही फिरत असताना रस्ते असतील, लाईटची व्यवस्था असेल, आम्ही ज्या आमच्या संध्याकाळच्या रात्रीच्या ज्या मीटिंग झाल्या, अशी एक मीटिंग झाली नाही की लाईट गेली नाही. प्रत्येक मीटिंग ही लाईट जात होती. आणि ज्या वेळेला हे भैयांच्या निदर्शनास आलं की इथं लाईटचा खूप खेळखंडोबा चालू आहे, तर भैयांनी या राज्याचे उपमुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्या माध्यमातून आपल्या या लांजा राजापूर साखरपा विधानसभा मतदारसंघासाठी 175 कोटी त्यांनी आचारसंहितेपूर्वी या मतदारसंघामध्ये आणले. मग पोल असतील, डीपी असेल, डीपीची पॉवर वाढवणे असेल, ही वेगवेगळी कामं या माध्यमातून होणार आहेत. राजकारणातला भैया शेठना गेले 25 वर्षापासून भैया समाजकारणामध्ये आहेत, त्याबद्दल तुम्ही काय प्रतिक्रिया द्याल? मी अभिमानाने सांगू इच्छितो की गेली 25 वर्ष मी भैयांच्या सोबत आहे. भैयांची काम करण्याची पद्धत आणि लोकांना माहिती आहे की भैयांकडे गेल्यानंतर एखादं काम होणार असेल तर ते हो म्हणून सांगणार, एखादं काम होणार नसेल तर नाही म्हणून सांगणार. असं स्पष्ट वक्ता आणि असा स्पष्ट स्वभाव हा भैयांचा आहे. आणि म्हणूनच भैयांच्या या कार्यपद्धतीवरती लोक इतकी खुश आहेत की आम्ही या मतदारसंघामध्ये फिरत असताना वेगवेगळे प्रश्न ज्या वेळेला लोकांच्या माध्यमातून भैयांपर्यंत येतात, त्या निवडणुकीपूर्वीच बरेचसे प्रश्न हे भैयांनी त्यांच्या पद्धतीनं, त्यांच्या स्टाईलनी मार्गी लावलेले आहेत. मला सांगा, तुम्ही एकंदरीत विचार केला भैयांना किती लीड मिळेल या मतदारसंघात? या मतदारसंघात भैयांना 25,000च्या पुढे निश्चित भैया या मताधिक्यानं निवडून येतील अशी मला स्वतःला खात्री आहे. कारण या मतदारसंघात फिरत असताना लांजा असेल, राजापूर असेल किंवा आपला दाभोळ जिल्हा परिषद गट असेल, फिरत असताना इथे लोकांचा जो उत्स्फूर्त प्रतिसाद जो भैयांना मिळतोय, त्याच्यावर निश्चितपणे भैया 25,000च्या पुढे मताधिक्यानं निवडून येतील. मी 25,000, कमीत कमी 25,000 मताधिक्य त्याच्यावरती असेल अशी माझी स्वतःची खात्री आहे. नाही, ह्याचं सगळं श्रेय हे भैयांना जातं. आजही तुम्ही जर भैयांनी जो जाहीरनामा जो प्रसिद्ध केला आहे, तर त्या जाहीरनाम्यात पण आपण जर बघितलं तर त्याच्यामध्ये एज्युकेशन असेल, बेरोजगारी असेल किंवा इतर आपले स्थानिक कलाकार असतील, याच्यावरतीच भैयांनी सगळा फोकस केलेला आहे. आणि सगळ्यांचा भैयांवरती विश्वास आहे
की भैयांनी जो जाहीरनामा दिलाय तो निश्चितपणे भैया 5 वर्षात मार्गी लावतील असा लोकांचा ठाम विश्वास झालेला आहे आणि लोकांचा चांगला प्रतिसाद हा भैयांना मिळतोय. दुसरं महत्त्वाचं म्हणजे आज आम्ही पडवे गावामध्ये आहोत. पडवे गाव ही जी ग्रामपंचायत आहे, या ग्रामपंचायतीने सरपंच असतील, उपसरपंच असतील, ग्रामपंचायत सदस्य असतील, पूर्ण गाव असेल, आज या पूर्ण गावाने भैयांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेमध्ये प्रवेश केलाय आणि निश्चितपणे या गावाला भैया न्याय देतील अशी या सगळ्या ग्रामस्थांना जो विश्वास असल्यामुळेच त्यांनी आज सेनेमध्ये प्रवेश केलेला आहे. आम्ही लांजा, राजापूर, दाभोळ, साखरपा या विधानसभेतील आम्ही मतदार, आम्ही खरंच नशीबवान आहोत की आम्हाला भैयांसारखं नेतृत्व या मतदारसंघाला लाभलं. भैया लोकसभेला इच्छुक होते, पण लोकसभेला थोडं भैया थांबले आणि त्यांनी हा मतदारसंघ निवडला. लोकसभेला भैया 6 विधानसभा मतदारसंघात फिरत होते, पण ज्या वेळेला भैयांच्या लक्षामध्ये आलं की विकासापासून आज लांजा, राजापूर, साखरपा विधानसभा मतदारसंघ हा वंचित आहे, तर या मतदारसंघातूनच आपण निवडणूक लढवावी आणि म्हणून या खऱ्या अर्थानं हा जो विधानसभा मतदारसंघ आहे हा भैयांना निश्चितपणे विजयी केल्याशिवाय राहणार नाही आणि ते सुद्धा प्रचंड मताधिक्याने भैयांना विजयी करेल. या ठिकाणी असलेला एज्युकेशन असेल, रोजगार असेल, आरोग्य सुविधा असतील किंवा वेगवेगळ्या सबसेंटर असतील किंवा अंगणवाड्या असतील, यांची जर दुरावस्था जर आपण पाहिलीत तर गेल्या 15 वर्षात काहीच झालेलं नाही आणि त्याच्यामुळे लोक भैयांवरती, भैयांच्या कामाच्या कार्यपद्धतीवरती विश्वास ठेवून आज या लांजा, राजापूर, साखरपा विधानसभा क्षेत्रातील सगळे मतदार हे भैयांच्या पाठीशी ठामपणे उभे राहिलेले आम्हाला या प्रचाराच्या दरम्यान पाहायला मिळतात. टाइम्स डिजिटलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. टाइम्स डिजिटल.